कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी तुम्ही माफी मागणार? त्या बावळट धांदरट मुलीची तुम्ही माफी मागणार? आहे ती धांदरट, पण प्रामाणिक आहे ती, निरागस अल्लड आहे। आजकालचं जग असं झालंय की कपटी धूर्त मुली बाजी मारून जातात। लीलासारखी मनानं निखळ असलेली मुलगी आपण हातची कमावली। ती या घरची सून होऊ शकली नाही, पण तरीही तिची काळजी आपण घ्यायला हवी असं मला सतत वाटतं। नाहीतर माझं मन मलाच खात राहील आणि या दुखण्यातून मी कधीच बरी होणार। काहीतरीच काय बोलताय आजी? प्लीज असं काही बोलू नका। माझा ऐका, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या। काही नाही तर निदान ज्यूस तरी घ्या प्लीज। काही नकोय मला थोडा वेळ एकटं राहू दे तुमचा। आईला तुझी गरज आहे लीला, तिची तब्येत बरी नाही, ती खात पीत नाही, तिचा बीपी लो आहे, तिला तुला भेटायचंय। काय करू मी? चल म्हणून सांगतो, चल माझ्या बरोबर तिच्यासाठी। मी नंतर तुझ्याकडे काहीही मागणार नाही, प्लीज। पण मी अशी कशी लगेच तुमच्या बरोबर निघून येऊ? तुला जे काय बोलायचं असेल ना तू कार मध्ये बोल, पण आता चल प्लीज, चल। लीला, लीला, ए लीला, लीला, काही फोन पण उचलत नाही, कुठे गेली? अगं बाई, त्या एजंटना इथे बघून चिडून घरी गेली की काय? सांगून नाही का जायचं? काय ही मुलगी आहे, घरी जाऊन बघ। बाबा, पावलात तुम्ही, एजेला पाठवलं असंच लक्ष ठेवा। नारळ वाईन 5 नारळ। लीला माझं ऐक, लीला प्लीज एकदा ऐकून घे। लीला, मी तुझ्याशी बोलतो, ऐकून घे काहीतरी। अंकल तुम्हाला कळतंय का आपण रस्त्यावर आहोत? काय करताय? माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये म्हणून। हे बघा, ऑप्शन आहे हा। तुम्ही ना परत असे माझ्या मागे येऊ नका, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नका आणि माझ्याकडे बघूही नका। तुम्हाला जसा माझा राग येतो ना तसा मलाही येतो। सर सॉरी सर। आजी, आजी एजे स्वतः लीलाला घेऊन येतील। आजी तुम्ही काही खाल्लं नाही तर तुम्हाला ताकद येणार नाही, अशाने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल। प्लीज प्लीज माझा ऐका, काहीतरी खाऊन घ्या। आजी निदान ज्यूस तरी प्या ना, थोडस ज्यूस प्या। तुम्हाला सांगितलं ना मी, मला काही नको आहे। तुम्ही फक्त लीलाला घेऊन इथे या, मला तिला भेटायचं। आजी लग्न तोंडावर आले हो, असं नका ना करू। हो आजी, तुम्ही आजारी असाल तर आमच्याकडूनही लग्नाची तयारी नाही होणार आहे। आणि आजी, हे लग्न फक्त आमचं स्वप्न नाहीये, अंतराईंचं पण स्वप्न आहे। आणि तुम्हाला पण या घरात सून यायला हवी असंच वाटत होतं ना? हो ना आजी, हो ना? बरोबर आहे आजी, फायनली एजंटच्या आयुष्यात त्यांना साथ देणारी त्यांची पार्टनर येणार आहे। आपल्याला एजंटच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता की नाही? पण तुम्हीच जर अशा आजारी असाल तर आम्ही कोणीच आनंदी नाही राहू शकणार। का हट्टीपणा करताय आजी? एजे गेलेत ना म्हणजे लीला येणार। काय माहिती तिला एवढी अक्कल असेल का? हो ते पण आहेच। आता एजंटनी फोन केला तरी पण तिने फोन नाही उचलला। दुर्गा वहिनींनी पण फोन केला होता। मला नाही वाटत ती येईल।
बरं मला सांगा, हा कसला ज्यूस आहे? आजी ऑरेंज ज्यूस घ्या. तुम्ही तिघींनी केलाय? हो हो आजी घ्या. ऑरेंज ज्यूस आहे आणि दिसायला पण तसा बरा वाटतोय. मला वाटतं चवीला पण इतका काही वाईट नसेल. तुम्ही पिऊन बघता का? घ्या. हळू. ही लीला सगळ्यांच्या वाटचा भाव खाते. म्हणजे ज्यूस बनवायला सगळी मेहनत आपण घेतली आणि क्रेडिट हिला मिळत आहे. हो ना. आजी, तुमच्या लाडक्या मुलाचं लग्न आहे. मग तुम्ही अशा झोपून राहिलात तर कसं चालेल? नाही, मला माहितीये तुमचा मुलगा जरा बोरिंग आहे, पण मला हे पण माहितीये की तुम्ही अशा नाही आहात, हो ना? तुम्हाला खूप एन्जॉय करायचंय. मग तुम्ही अशा झोपून राहिलात ना तर घरात कोणालाच उत्साह वाटणार नाही. तुम्ही हॅपी तर घर हॅपी. हो आई, तू जर आनंदात असशील तर आम्ही सगळे आनंदात राहू. हो आजी. आजी आम्ही सगळेच सकाळपासून खूप टेन्शन मध्ये होतो. बघितलं आजी, सगळे कसे उदास झालेत ते. आणि आजी, माझी मावशी इथे नेहमी म्हणते की घरात काही कार्य असलं की असं झोपून राहू नये. घरातलं चैतन्य निघून जातं. घ्या, मीच बोलत बसले, तुम्ही पण बोला ना काहीतरी. नाही ग, तू बोलत राहा. तू बोलत राहिलीस ना की मग मी ठणठणीत बरी होईल. बोल तू. आजी, मी कुठे जाणार आहे? मी इथेच आहे. पण मला वाटतंय आपण नाश्ता करता करता बोलूया. आजींचा नाश्ता कुठे आहे? खरंच इच्छा नाहीये ग, तू बोलत राहा ना. आजी अहो, मी ना इथे दिवसभर बोलत बसू शकते. मला कोणी थांबवू शकत नाही. पण मला काय वाटतंय, एक घास खा ना. नको लीला. लीला, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बरं, बोला. अभिराम, जा. होय, मी बाहेर थांबतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.